नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पुलवामा मधल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट आहेच, त्याचबरोबर यांना किंमत चुकवावी लागणार असा दम सुद्धा मोदींनी भरलेला आहे. तसंच हा सगळा पाकिस्तानचाच खेळ आहे आणि पाकिस्तान कांगावा करते, यामध्ये आपला कोणताही हात नाही. मात्र दहशतवादी कारवाया पाकिस्तानमधून होतात ह्या कोणी नाकारलेल्या नाहीत आणि हा हल्ला सुद्धा पाकिस्तान पुरस्कृतच आहे अशा प्रकारचा दावाही केला जातोय आणि त्यामुळे याला चोख प्रत्युत्तर द्या, पाकिस्तानला धडा शिकवा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभरामधून व्यक्त केल्या जात आहेत. आज मोदींनी देखील म्हटलंय की पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागणार, याचा बदला आम्ही घेणारच, वेळ आणि जागा आर्मी ठरवणार. पाहूयात आज दिवसभरात काय घडलं, एक रिपोर्ट. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा. स्थान क्या हो, स्वरूप क्या हो, वो सारे फैसले करने के लिए इजाजत दे दी गई है. भारत शहीदांच्या बलिदानाचा बदला घेणार. बहुत बड़ी गलती कर चुके हैं. बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी. भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढला. एक जवानाच्या बलिदानाचा पाकिस्तान सोबत हिशेब होणार. पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचा प्लॅन तयार. लोगों का खून खौल रहा है, ये मैं भली भांति समझ पा रहा हूं. हॅड हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची उलटी गिनती सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक झाली आणि या बैठकीत पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी संघटनांचा हिशेब घेण्याचं ठरलं. मोदींनी तर कडक शब्दात बदला घेणार असं सांगितलंच आहे. सुरक्षा बलों को लिए आगे की कार्रवाई तय करने के लिए समय क्या हो, स्थान क्या हो, स्वरूप क्या हो, वो सारे फैसले करने के लिए इजाजत दे दी गई है. वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं. बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी. इस हमले के पीछे जो भी गुनहगार हैं, उन्हें उनके किए की सजा अवश्य मिलेगी. विकास के माध्यम से भी देश के लिए मरण मटने वालों को हम नमन करते रहेंगे और सुरक्षा के क्षेत्र में भी पूरी ताकत से गुनहगारों को सजा दे करके देश की रक्षा के लिए जीवन न्यौछावर करने वालों का जो भी रक्त है, उस एक एक रक्त के बूंद की कीमत लेके रहेंगे. पुलवामातल्या हल्ल्यानंतर सीसीएसच्या बैठकीत भारतानं पहिली कारवाई तर केलीच आहे. पाकिस्तानवर थेट हल्ला करण्याबरोबरच पाकिस्तानच्या हाती कटोरा देण्याची रणनीती आखली आहे. पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारतानं काढून घेतला. जो मोस्ट फेवर्ड नेशन का दर्जा पाकिस्तान को दिया गया था, उसको वापस लेने का निर्णय आज सरकार ने किया है. वाणिज्य मंत्रालय इसके संबंध में जो सूचना जारी करनी है वो करेगा. इस देश को कोई भी शक्ति तोड़ नहीं सकती है, बांट नहीं सकती है. पूरा का पूरा ऑपोजिशन एक साथ हमारे सिक्योरिटी फोर्सेस के साथ और सरकार के साथ खड़ा है. ये जो हमला हुआ है, ये हिंदुस्तान की आत्मा पर हमला हुआ है. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा नेमका काय आहे त्यावरही एक नजर टाकूया. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळणाऱ्या देशाला व्यापाराबाबत सुविधा मिळतात. व्यापारात कोणतंही नुकसान होणार नाही याची संबंधित देशाला खात्री असते.
मोस्ट फेवर्ड नेशनच्या नियमानुसार कोणताही देश विविध देशांमधील व्यापारांसंबंधी करारात भेदभाव करू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा मिळतो. तसंच आयात निर्यातीमध्येही विशेष सवलत मिळते. पोचलेल्या दहशतवाद्यांच्या आधारे जवानांवर हल्ला करून पाकिस्ताननं भारताविरोधात युद्ध छेडले. सुरुवात पाकिस्ताननं केली आहे, आता शेवट भारत करणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पुलवामा मधल्या हल्ल्यामध्ये 37 जवान शहीद झालेले आहेत. त्यानंतर पाकिस्तानला आणि या दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी संपूर्ण देशामध्ये ही प्रतिक्रिया आहे. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना चुकीच्या नाहीयेत, कारण आतापर्यंत असे अनेक हल्ले झालेत. त्या अनेक हल्ल्यांमध्ये आपले जवान सातत्यानं शहीद होत आहेत आणि पाकिस्तान मात्र यामध्ये आपला हातच नाही. पाकिस्तान हे कधीच मान्य करणार नाही की त्यांनी दहशतवाद्यांना ते रसद पुरवतात किंवा ते दहशतवादी राष्ट्र आहे. मात्र आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे का? पाकिस्तानच्या विरोधात फास आवडण्यासाठी कोणत्या गोष्टी अशा असू शकतात की ज्यामुळे पाकिस्तानला जेरीस आणता येऊ शकतं? थेट हल्ला, थेट युद्ध, कोणते पर्याय आहेत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी? चर्चा करतोय. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश चव्हाण, शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा कायंदे, रिटायर्ड ब्रिगेडियर SK अंबिके आणि फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. सगळ्यात आधी मी रिटायर्ड ब्रिगेडियर SK अंबिके तुमच्याकडे येते, त्यानंतर पाकिस्तानचे गेस्ट सुद्धा लवकरच आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होतील. अंबिके सर, 37 जवान आपले शहीद झालेले आहेत. एक जवान तयार होण्यासाठी किती मेहनत असते, त्यासाठी किती मोठं योगदान असतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अशा वेळेला 37 जवान या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले शहीद होतात, खूप मोठी गोष्ट आहे. लोकांमध्ये संताप आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवाच. मॅडम, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि आजच आपल्या पंतप्रधान साहेबांनी देशात डिक्लेअर केलं आहे की या घटनेचा बदला घेतला जाईल आणि हा बदला केव्हा घेणार, कसा घेणार आणि कुठल्या जागी घेणार याची मुभा पूर्ण इंडियन आर्मीला दिलेली आहे. याचं मी स्वागत करतो. शिवालीजी, आता मी तुमची प्रतिक्रिया इथे घेते. काल सुद्धा आपण या हल्ल्या संदर्भात बोललो होतो. पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही की ते दहशतवादी राष्ट्र आहे म्हणून. आज पाकिस्तान विषयी इतका संताप व्यक्त केला जातोय, धडा शिकवा असं म्हटलं जातंय. काल आपण म्हटलं होतं की कोणकोणत्या बाबी यासाठी असू शकतात, मात्र आत्ताच ही वेळ आलेली आहे कायमचा धडा शिकवण्याची. अगदी बरोबर आहे. पाकिस्तानला पण धडा शिकवायलाच हवा, कारण पाकिस्तानचं आता खूप जास्ती होऊन राहिलंय. आतंकवाद्यांना पाठवणं उरी झालं. उरीच्या नंतर हा सगळ्यात मोठा हल्ला होता आणि हा इतका भ्याड हल्ला होता, इतका भयानक हल्ला होता की भारत हा कधी विसरणार नाही. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण त्या अश्रू बरोबर एक राग पण आहे, संताप पण आहे की आपण ह्या गोष्टीचा बदला केव्हा घेऊ. पण आपण इमिजिएटली रिॲक्ट जर केलं तर पाकिस्तान आपल्या ह्या रिॲक्शनची तयारी करत असेल, हे वाट बघत असेल. त्याच्यामुळे आपण केव्हा बदला घ्यायचा, कसा बदला घ्यायचा, अगदी बरोबर बोलले अंबिके साहेब की कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, ती वेळ, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चूज करूया आणि तेव्हा आपण पाकिस्तानला हिट करूया आणि पाकिस्तानला इतक्या बुरे तऱ्हेने आपण ह्या गोष्टीचा बदला घ्यायचा की पाकिस्तानचा चेहरा परत कधी वर उचलता कामा नये. नक्कीच वेळ, जागा आणि प्लॅन आर्मी ठरवेल आणि आम्ही बदला घेणारच असं पंतप्रधानांनी ठासून या ठिकाणी सांगितलेलं आहे. अवधूत वाघ, सगळ्या देशाचं लक्ष हे तुमच्याकडे लागलेलं आहे, सत्ताधारी आहात, त्यामुळे आता हा बदला घ्याच. विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या सोबत आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत की आता तुम्ही पाकिस्तानला धडा शिकवाच. हा जो हल्ला झालेला आहे त्याचा सर्वप्रथम पक्षातर्फे मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, कारण निषेध करायला शब्द कमी पडलेले आहेत. हा अतिशय भॅड हल्ला आहे आणि ह्या भॅड हल्ल्यासाठी सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की विरोधी पक्षाचे जे नेते आहेत राहुल गांधीजी यांनी आज जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं पक्षातर्फे मी स्वागत करतो. महाराष्ट्राचे नेते आहेत राज ठाकरे साहेब, त्यांच्या स्टेटमेंटचं आम्ही स्वागत करतो, कारण वयम पंचशतम म्हटलेलं आहे
ज्यावेळी या देशावर हा हल्ला झालेला आहे, हा हल्ला आपल्या सैनिकांवर झालाय म्हणजे देशावर झालेला आहे. आणि ज्यावेळी 1947च्या आधी आपण एका तिरंग्याखाली एकत्र येऊन ब्रिटिशांशी मुकाबला केला, त्यावेळी यावेळी सुद्धा अशोक चक्रांकित तिरंग्याच्या निशाणीखाली आपल्या देशाच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र, मतभेद बाजूला ठेवून, पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन मिलिटरीच्या मागे आणि या देशाच्या मागे खंबीरपणे उभं राहायची गरज आहे. मला असं वाटतं की कुठच्याही प्रकारचं राजकारण न करता या देशासाठी, या देशाच्या सार्वभौमतेसाठी आपल्या बाजूला असलेला एक भिकारडा, नालायक, आणखीन अतिशय नीच प्रतीचा जो देश आहे, त्या देशाला कायमचा धडा शिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आणि मला वाटतं की आज काम करायची गरज आहे. शिवाली देशपांडे, आतापर्यंत आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काय नाही केलं, आपण सर्जिकल स्ट्राईक सुद्धा केला. आता लोकांची भावना आहे की सर्जिकल स्ट्राईक 2 करावं म्हणून. काय वाटतं तुम्हाला? आज मोदींनी जे म्हटलंय की आम्ही धडा शिकवूच, यासाठीचा प्लॅन सुद्धा रेडी आहे, मग अशा वेळेला तुम्हाला खरंच असं वाटतं का सरकारची ती मानसिकता आहे? आधीच सैन्याला अशा प्रकारे सूट देण्यात आली होती की तुम्हाला खुली सूट आहे की अशा प्रकारे तुम्ही कारवाई करू शकता दहशतवाद्यांच्या विरोधात किंवा सीमेवर देखील. हे बघा, सरकारने सेनेला सूट दिलेली आहे की तुम्ही जसा तुम्हाला वाटेल तसा तुम्ही बदला घ्या. सर्जिकल स्ट्राईक हा आपण उरीच्या नंतर पण बघितला, पण त्याच्यानंतर हे काय झालं, हे लॉन्चपॅड जे होते आतंकवाद्यांचे हे आपण नेस्तनाबूत केलेत. पण हे नंतर एक 4-6 महिन्यामध्ये परत लॉन्चपॅड तिथे बनवण्यात आले आणि परत हे आतंकवादी हल्ले आपल्याकडे सुरू झाले. तर सर्जिकल स्ट्राईक हा सोल्युशन नाही आहे. आपल्याला फार विचारपूर्वक हे समजायला हवं की आतंकवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे, हे अगदी खरी गोष्ट आहे. पण एवढं मोठं प्लॅनिंग जे आहे हे आतंकवादी एकटे आपल्या स्वतःच्या हिमतीवरती नाही करू शकत. 200 किलो बारूद हे भारतामध्ये आणणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. एकत्र आणलं नसेल, हे थोडं थोडं आणलं असेल, हे त्याच्यानंतर एवढं मोठं प्लॅनिंग करणं आणि ह्याच्या मागे खूप महिन्यांची प्लॅनिंग केलेली आहे. आणि हे प्लॅनिंग हे पाकिस्तानच्या आर्मीनी त्यांना मदत केलेली आहे, पाकिस्तानच्या आर्मीचं हे प्लॅनिंग आहे. त्याच्यामुळे सर्जिकल स्ट्राईक आपण जो केला होता तो आतंकवाद्यांच्या ठाण्यावरती केला होता, तो आता करून आता अर्थ नाही. माझं असं ठाम मत आहे की ह्याचं उत्तर पाकिस्तानी सेनेला द्यावं लागेल, आहे पाकिस्तान ISI ला द्यावं लागेल. जितकं रक्त काल सांडलेलं आहे त्याच्यापेक्षा डबल रक्त हे पाकिस्तान्यांचं व्हायलाच हवं. जी शिवालीजी मात्र हे कसं करणार? तुम्हाला असं वाटतं की थेट पाकिस्तानी लष्करावरच हल्ला करायला हवा? हे बघा, हे कसं करणार, काय होणार, काय करतील आहेत, ह्या गोष्टी आपण मीडियावरती डिस्कस करून या गोष्टी नाही होऊ शकत. कारण काही सिक्रेट्स असतात आणि आपण हे सैन्याकडे हे सोपवून द्यायचं, तो त्यांचा क्षेत्र आहे, ते त्यांचं. त्याच्यामुळे ते ज्याप्रमाणे प्लॅन करतील आहेत ते अगदी उत्तम राहील आहे आणि त्या गोष्टींनीच ह्या पूर्ण प्रॉब्लेमचा नायनाट होईल आहे. त्याच्यामुळे हे कसं करायचं, काय करायचं हा त्यांचा भाग आहे. पण आपण नुसतं डिस्कस करू शकतो, आपण फक्त बोलू शकतो. भरपूर पद्धती आहेत ज्यांनी आपण बदला घेऊ शकतो. सर्जिकल स्ट्राईक ही एक पद्धत झाली. आपण एअरफोर्सनी एअर बॉम्बिंग करू शकतो, आपण ड्रोन्स करू शकतो, आपण डीप पेनिट्रेशननी अटॅक करू शकतो. तर भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या, कुठे करायच्या, केव्हा करायच्या हे सेनेकडे आपण सोडून द्यावं आणि हे ते लोकांना डिसाईड करू द्यावं. बाकी गोष्टी ज्या आहेत राष्ट्राला एकत्रित आणणं हे आपण करू शकतो. जी अवधूत वाघ बोला. नाही, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे युद्ध आणि युद्धासाठी आपली तयारी, आणखीन मानसिकता आपल्या सैन्याची मानसिकता चांगली राहावी यासाठी सर्व पक्षांनी सैन्याच्या तेजोभंग होऊ नये म्हणून सातत्याने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शेवटी सरकार आणि गव्हर्नमेंट आणि सैन्य मिळून जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे 140 कोटी लोकांनी तयार राहावं हा मुद्दा एक. आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये आज एक अमेरिकेमधनं जे स्टेटमेंट आलेले ते मी अतिशय महत्वाचं मानतो. या हल्ल्याच्या निमित्ताने अमेरिकेच्याने ऑफिशियल दिलेलं स्टेटमेंट असं आहे की सर्व शांतता प्रिय देशांनी यावेळी एकत्र काय होणार? त्याच्यामुळे दहशतवाद थांबला का? पाकिस्तानच्या कागाळ्या आणि कुरघोडी असेच थांबलेला आहे का? सारखं ते सुरूच आहे की करणार काय तुम्ही? निखिलाजी, खूप चांगला प्रश्न आहे. परंतु सातत्याने परदेश
जी नीतीवर आपण काम करतो आहोत त्यामुळे पाकिस्तानला मिळालेली मदत, अमेरिकेकडनं केलेली मदत थांबलेली आहे. 100 अब्ज डॉलरहून जास्त मदत जी दरवर्षी पाकिस्तानला मिळायची ती थांबलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान आता दिवाळखोरीच्या दरवाजावर आलेला आहे. एखाद्या वारुळाला आग लागली तर जशा मुंग्या बाहेर पडतात तशी ही त्यांची शेवटची एक वाक्य बोलतो की बारामुल्ला जिल्हा जो आहे तो हल्लीच आपल्या गव्हर्नमेंटने आणि सैन्याने अतिरेकी मुक्त केलाय. याचा अर्थ ही एक चांगली स्टेटमेंट आहे. यामुळे हे चवताळलेले अतिरेकी आहेत, हे शेवटचा प्रयत्न करणार आहेत. या दृष्टिकोनातून सुद्धा या हल्ल्याकडे आपल्याला यामध्ये चवताळलेले अतिरेकी मान्य आहेत, मात्र या अतिरेक्यांना पोचतं कोण? पाकिस्तानी लष्कर थेटपणे तिथे वार व्हायला हवा. मला असं वाटतं शिवानीजी जे बोललंय ते योग्य आहे. हा निर्णय आणि हे डिस्कशन आपण टीव्हीवर करू शकत नाही. अंबिके सर येते मी तुमच्याकडे. अंबिके सर बोला. मॅडम, मला तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. सर्वप्रथम हा जो काश्मीरचा मुद्दा आहे तो आपण स्वतः सॉल्व्ह केला पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक हा एक टेम्पररी मेजर आहे, हे परमनंट मेजर नाही. किंवा डीप पेनिट्रेशन स्ट्राईक सुद्धा परमनंट मेजर नाही. काश्मीरचा जो मुद्दा आहे तो पॉलिटिको, डिप्लोमॅटिक, मिलिटरी सोल्युशन या तिन्ही रूटनी सॉल्व्ह केला पाहिजे. अमेरिकेला आपल्याबद्दल काही प्रेम नाही, त्यांनी फक्त स्टेटमेंट दिलं आणि दे हॅव फिनिश द मॅटर. काश्मीरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला पाहिजे. आता जसं कोणीतरी वक्ते म्हणत होते की आतंकवाद्यांना सपोर्ट कोण करते, आतंकवाद्यांना सपोर्ट पाकिस्तान करते, बरोबर आहे. परंतु लोकल पॉप्युलेशन, हुरियत हे आतंकवादाला सपोर्ट करत आहेत. तेव्हा आपल्याला आपलं घर साफ केलं पाहिजे, आपल्या घरातले जे अतिरेकी आहेत त्यांना साफ केलं पाहिजे. तेव्हाच हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. नक्कीच. सर्जिकल स्ट्राईक हे एक टेम्पररी मेजर आहे. मी आपल्याला अजून सांगू इच्छितो, सर्जिकल स्ट्राईक याच्या अगोदर पण होत होते, परंतु त्यावेळेला सरकारने आपल्याला सीमा पार करायला परमिशन दिलेली नव्हती. त्यामुळे आपण ऑफिशियली डिक्लेअर करत नव्हतो. याच्या अगोदर सुद्धा सीमेपार हल्ले होत होते. मी 15 वर्ष काश्मीरमध्ये नोकरी केलेली आहे आणि आम्ही हे सगळं केलेलं आहे. नक्कीच सर, हे आधी होत होतं, आताही केलं जातं. आता काहीतरी ठोस करण्याची वेळ आलेली आहे. नुसतं सर्जिकल स्ट्राईक करून चालणार नाही, तर थेटपणे आता करण्याची वेळ आलेली आहे आता. पण लेट मी फिनिश. यावेळेला सरकारने पुढाकार घेऊन आम्हाला गोईंग अक्रॉस द बॉर्डरची परमिशन दिली. त्यामुळे आपण त्याला सर्जिकल स्ट्राईक असं नाव दिलेलं आहे. पण सर्जिकल स्ट्राईक हा टेम्पररी सोल्युशन आहे, परमनंट सोल्युशन नाही. नक्कीच. भाई निखिला, सर्वात प्रथम या भ्याड हल्ल्याची मी तीव्र अशी निंदा करतो, निषेध करतो, पाकिस्तानचा निषेध करतो. आणि ते नुसतं फेवर्ड्स नेशन होतं ते काढलं, त्याचंही स्वागत करतो. दे आर कावर्ड. ते आतंकवादी जे पाळतात आहेत, पोचतात आहेत आणि त्याचा वापर करतायत. दे आर कावर्ड. त्याबरोबर या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्या सर्व जवानांच्या प्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. महाराष्ट्रातले 2 सुपुत्र संजय राठोड, आणखीन नितीन राठोड आणि संजय राजपूत, हे आपल्या बुलढाण्याचे 2 सुपुत्र महाराष्ट्रातले आहेत. मी त्या कुटुंबाच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. सर्व जेवढे जवान शहीद झालेत त्यांच्या कुटुंबाच्या प्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आणि जे राहुल गांधीने जे सांगितलंय, काँग्रेस पक्ष आम्ही सर्व देशाच्या बरोबर आहोत, देशाच्या जवानांच्या बरोबर आहोत. या सर्व जेवढी फोर्सेस आहेत त्या फोर्सेसच्या बरोबर आहोत आणि सरकार बरोबर आहोत. अगदी सर्व ताकदीनिशी, सर्व आमच्या ज्या भावनेनिशी आम्ही देशाच्या बरोबर आहोत, सैन्याबरोबर आहोत आणि देशाच्या सरकार बरोबर आहोत. इथे जेव्हा ह्या शिवाली ताई ज्या म्हणाल्या किंवा ब्रिगेडियर जे म्हणतात आहेत त्या गोष्टी महत्वाच्या आहेतच. कारण ज्यांनी फील्डवर काम केलंय त्यांनाच ते जास्त चांगलं याचं विश्लेषण करता येईल. तुमच्या आणि आमच्या भावना देशभर कालपासून आपण सगळे पाहतोय. कुठेही मनामध्ये प्रचंड चीड म्हणता येत नाही, प्रचंड उद्रेक आहे. 126 कोटी जनतेच्या प्रचंड मनामध्ये उद्रेक आहे. आणि म्हणून आता
आपणच जी, जी. ठरवा. आम्ही ह्याची नक्कीच. चर्चा करणं, याच्यावर माध्यमावर चर्चा करणं हे योग्य नाही. जी. आपणच ठरवा. आपण जे ठरवाल, जे सैन्य ठरवेल, जे सरकार ठरवेल, नक्कीच त्याच्या हीच पाठी हीच एकजूट आम्ही आहे, हीच काँग्रेस एकता पक्ष आहे हा देशातली ठाम आहे. की जी हे या मला सगळ्यावर नमस्कार. उत्तर असू शकते. अर्थात आपल्याबरोबर पाकिस्तानमधून थेट एअरवाय न्यूजचे डिरेक्टर मोहसिन झरा आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मोहसिन रजा आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मोहसिन रजा साहब, बहुत बहुत स्वागत है आपका. मेहरबानी जी मोहसिन जी, पाक गवर्नमेंट कहता है हम इसकी निंदा करते हैं, वहां पर पाक मीडिया क्या सोच रही है? पाक मीडिया ये कहती है कि ये जो टेररिस्ट है वो फ्रीडम फाइटर है. हम जो पाकिस्तान में लोग हैं वो कश्मीर में आजादी की जद्दोजहद में शरीक अफराद को फ्रीडम फाइटर समझते हैं और पाकिस्तान की आवाम का और पाकिस्तान की हुकूमत का ये मौक़िफ़ है कि कश्मीर में जो आजादी में हिस्सा ले रहे हैं वो फ्रीडम फाइटर हैं. तो कौन सी आजादी? मोहसिन जी, कौन सी आजादी की बात आप कर रहे हैं? वही आजादी जिसका भारत ने अक़वाम मुत्तहिदा में वादा किया था और कश्मीर की आवाम से कहा था कि वहाँ. मोहसिन जी, कश्मीर भारत का ही हिस्सा है. आपको किसने कहा कि कश्मीर अलग राज्य है? पाकिस्तान ने कब्जा करके रखा है कश्मीर पर, और वहां पर जो भी यंगस्टर है वो इस तरह से अगर सेना के ऊपर हमला करते हैं तो क्या ये आपको लगता है ये फ्रीडम फाइटर है? ये फ्रीडम फाइटर है और अल्हम्दुलिल्लाह इनको हम फ्रीडम फाइटर समझते हैं और समझते रहेंगे. हमें भारत के मौक़िफ़ को बिल्कुल रद्द करती हैं. कर रहे हैं. कौन से फ्रीडम फाइटर्स हैं ये कोई फ्रीडम फाइटर्स नहीं है. आप इन्हें ट्रेन करके भेज रहे हैं और हमारे देश में आतंकवादी घटनाओं को अंजाम देने के लिए. ये कहीं के फ्रीडम फाइटर्स नहीं है. कश्मीर ये भारत का अभिन्न अंग है. ये बात पाकिस्तान ने समझ लेनी चाहिए. और कश्मीर ये हमारा मसला है. आप इन्हें फ्रीडम फाइटर्स कहकर आपको क्या मिलता है? ये कोई फ्रीडम फाइटर्स नहीं है. ये किसी की जंग नहीं लड़ रहे हैं. ये इन्हें आप भेज रहे हैं ट्रेनिंग देकर ताकि भारत में ये आतंकवादी घटनाओं को अंजाम दे. कोशिश कर रहे हैं कि कश्मीर पे अपना कब्जा कायम रखें. इस सूरत हाल में कश्मीर कभी भी आपके साथ नहीं रह सकता. रजा साहब, बलूचिस्तान में जो अभी हो रहा है पाकिस्तान के खिलाफ, वहां जो आवाज उठा रहे हैं वहां की आवाम, तो वो भी क्या फ्रीडम फाइटर है क्या? उनको भी आप आजादी देना चाहते हैं क्या? आप पाकिस्तान में सिंध के लोग जो है उनको पंजाबी लोग दबा रहे हैं, उधर भी उठा हो रहा है, वो भी फ्रीडम फाइटर है क्या? खास करके बलूचिस्तान के लोगों के बारे में आपकी मालूमात बहुत कमजोर है. सिंध में और बलूचिस्तान में कोई ऐसी सूरत हाल नहीं है. एक खाली खिता है तुर्बत और गवादर का जहाँ पे ये सूरत हाल है और बलूचिस्तान के लोग पाकिस्तान के साथ हैं, सिंध के लोग पाकिस्तान के साथ हैं, लेकिन कश्मीर के लोग इंडिया के साथ नहीं है. कोई आपके साथ नहीं, ना रशिया आपके साथ है, ना अमेरिका आपके साथ है, ना जर्मनी आपके साथ है. कोई आपके साथ नहीं है. ये आतंकवाद ये पाकिस्तान का एक बिजनेस हो गया है क्योंकि आपके देश में कोई इकोनॉमी नहीं है. आपकी इकोनॉमी एक गड्ढे में जा रही है. इसीलिए आपने आतंकवाद को एक बड़ा बिजनेस बना रखा है ताकि आप इस आतंकवाद से पैसे कमा सके. आपको और कोई चीज से लेना देना नहीं है. आपका वजूद इस दुनिया में एक ही चीज की वजह से है और वो है आतंकवाद, और उसी को लेकर आप लोग जीते हैं. आप लोगों ने आतंकवादी कहां नहीं पाला है. आपने ये हक्कानी नेटवर्क है. अफगानिस्तान में आप लोग आतंकवाद भेजते हैं. आपने जिंदुल्ला किया है ईरान में, जिंदुल्ला नाम का ग्रुप है. आप भारत में आतंकवादियों को भेजते हैं. आप अपने देश की तरफ क्यों नहीं देखते? पूरे देश का एजेंडा है, कश्मीर हमारा है. कश्मीर तो लेकर सबसे बड़ा दहशतगर्द. क्या बात करते हैं सब? पूरे देश का निशाना है. कोई पार्टी का नहीं है, सब पार्टी एक है. मैं मोहसिन रजा जी को पूछना चाहता हूं कि आपने कहा कि इनकी मालूमात कमजोर है. आपके मालूमात के लिए हम बता रहे हैं आपको, जरा सुन लीजिएगा इस बात को. ऐसा है कि जिसको आपका प्रोपेगेंडा सुनने के लिए नहीं इसमें शामिल हुआ. कश्मीर के इशू पे बात कर रही है. इशू पे ही बात हो रही है. भारत इशू पे ही बात हो रही है. लेने की जरूरत नहीं है. सबसे पहले ये एजेंडा
जो एजेंडा की तुम बात कर रहे हो, ये एजेंडा मेरे देश का है, हिंदुस्तान का है, ये किसी पार्टी का नहीं है। 126 करोड़ आबादी का एजेंडा है और ये एजेंडा यही कहलाता है कश्मीर हमारा है, उसका 1 इंच भी जगह आपकी नहीं है। आपने कब्जा डाल के बैठे हैं और वहां आतंकवाद पाल रहे हैं, उसके खिलाफ हमारी लड़ाई है और ये लड़ाई जारी रहेगी। और आप लोग अगर हिम्मत है तो मानते क्यों नहीं? कसाब के घर का सारा इर्द गिर्द एरिया आपने बताया था, आपकी मीडिया ने बताया था, बाद में गायब हो गए और तभी आपकी सरकार ने इस बात को दबाने की कोशिश की थी। ये आप बेहतर जानते हैं क्योंकि आपके इसलिए बताया था ये सारा। छोड़े, आप बताएं कि कश्मीर और ओसामा बिन लादेन तुम्हारे पाकिस्तान में मिला। ओसामा बिन लादेन ध्यान में रखिएगा, वो किस लिए वहां पे है। अगर भारत के साथ कश्मीर के अवाम खुश होते तो क्यों फौज रखते वहां पे। साहब देखिए, आपके देश की ऐसी हालत है आज कि आप कटोरा लेकर हर देश में घूमते हैं कि हमें पैसा दीजिए, पैसा दीजिए। अमेरिका आपको वार्निंग दे दे के थक गई है, पूरी दुनिया आपको वार्निंग दे रही है कि आपने इन आतंकवादी घटनाओं को अंजाम देना और आतंकवादियों को ट्रेन करना बंद कर देना चाहिए, लेकिन आप सीधी मुंह बात मानते नहीं है और इसीलिए हमको टेढ़ी उंगली से घी निकालना आता है। साहब, आप हमें नसीहत मत दीजिए। तो आप की उंगली टेढ़ी है, कभी सीधा करके देखें। कश्मीर में भी आप टेढ़ी उंगली के साथ खेल खेल रहे हैं। कश्मीर में आपके जो टेढ़ी उंगली है उसकी वजह से कश्मीरी अवाम आपसे कुछ नहीं है। मोहसिन रजा जी किस आजादी की एक तो बात आप कर रहे हैं और आप बोलते हैं कि यहाँ पर टेढ़ी उंगली से घी निकाल रहे हैं हम कश्मीर में। तो आप क्या कर रहे हैं वहाँ पर? आप तो टेररिस्ट वहाँ पर घुसा रहे हैं, वहाँ पर हमले कर रहे हैं, सेना के ऊपर हमले कर रहे हैं। आप बलूचिस्तान में क्या करते हैं साहब? बलूचिस्तान में पाकिस्तान क्या करता है? आप अपने प्रॉब्लम्स को देखिए ना, आप अपने देश को संभालिए। कश्मीर ये भारत का अभिन्न अंग है, कश्मीर को हमारे पास रहने दीजिए। आप क्यों आतंकवाद का एक बड़ा सा बिजनेस बनाते हुए फिर रहे हैं पूरी दुनिया में? क्यों आतंकवादियों को आप लोग ट्रेनिंग देते हैं? क्यों पाक व्याप्त कश्मीर में आपके आतंकवादी ट्रेनिंग कैंप्स है? क्यों ये आप चीजें करते हैं? क्योंकि बेसिकली आपका कोई एग्जिस्टेंस का वजूद ही नहीं है पूरी दुनिया में। आप फेमस हो पूरी दुनिया में आतंकवाद के लिए और इसीलिए आप ये सारी चीजें करते हैं। आपने जो कल खून बहाया है हमारे सैनिकों का, आपको उसका बदला हम जरूर लेंगे और आपको उसकी कीमत जरूर चुकानी पड़ेगी साहब। ये सब कुछ एक कश्मीरी ने किया है। आप कश्मीर के मोहसिन जी वहां पर आया कहां से? पाकिस्तान से ही तो आया। सब बारूद जो आया वो पाकिस्तान से ही तो आया है। पाकिस्तानी लश्कर ने तो मदद की उसकी। जैशे मोहम्मद कहाँ पर है? जैशे मोहम्मद कहाँ पर है? मसूद अजहर कहाँ पर है? लख्वी कहाँ पर है? जैशे मोहम्मद का जो चीफ है मसूद अजहर, वो आप ही के तो देश में रहता है। अब मानेंगे आपको मसूद अजहर को? आप ही के देश का आता है, उन्होंने ये पूरा प्लानिंग किया हुआ है। पाकिस्तान की आर्मी है इसमें इन्वॉल्व। क्या बात करते हैं आप? मसूद अजहर पाकिस्तान में रहता है, जैशे मोहम्मद का हेड है वो। ओसामा बिन लादेन वो तुम्हारे सेना के आशीर्वाद के बिना पाकिस्तान में पला। ओसामा बिन लादेन जो आपके देश में वहां उसको मार डाला अमेरिकन सेना ने, वो ऐसे ही वहां रह रहा था इतने सालों से। वो तो आपके यही के बदौलत आर्मी के सपोर्ट से तो ही रहता था वहां। तो आपने हमेशा इसी तरह आतंकवाद को बढ़ावा दिया है। ऐसी बहुत सारी मिसालें, एक दो नहीं 100-200 मिसालें दे सकते हैं। जो अमेरिका ने लादेन के साथ किया, पाकिस्तान में घुस के उसको मारा, उसी तरह से भारत करेगा अभी। भारत में इतनी हिम्मत नहीं है कि वो ऐसा कर सके। भारत में जो है जाली सर्जिकल स्ट्राइक की थी इसने कश्मीर में, और अब भी कुछ ऐसे ही करेगा। आप भारत को बहुत बहादुर समझते हैं, वो ऐसा नहीं कर सकेगा। ये आप मत बताइए। अरे आप इतने बहादुर है, आप इतने बहादुर है तो पाकिस्तान ने उधर आकर ओसामा बिन लादेन को निकाल लिया, उसका नाखून भी आपको नहीं मिला। आप क्या कर रहे थे मिस्टर बहादुर? अंबिके सर 1965 में आप हार गए, 1971 में आप हार गए, और आपको बता रहा हूं कारगिल भी हार गए। 3 दफे आपको हराया है
91,000 पाकिस्तानी सोल्जर्स को हमने पकड़ा था। आप क्या बात कर रहे हैं? मोहसिन जी, कश्मीर हमारा है, हमारा रहेगा। आप कुछ भी करें, आप कितने भी दहशतवादी हमले करें, उनका समर्थन करें, ये बात आप कश्मीर हमारा रहेगा। और हम इतना ही नहीं, हम इधर ये कहना चाहते हैं कि पाकिस्तान भी हम लेके रहेंगे अगर आप कश्मीर में यह कार्रवाई कम नहीं करोगे तो। भारत के साथ नहीं रहना चाहते जिन्होंने ये काम किया है, आप उन्हें बताए जाके। ये किसने कहा मोहसिन जी आपको? ये किसने कहा? कश्मीर की, जम्मू की ये जनता तो नहीं कह रही है कि इस तरह से है। वहाँ की जनता तो वोट करती है, उसने पीडीपी को भी वोट किया, यहाँ पर बीजेपी को भी वोट किया है। मोहसिन जी, तब ये बात बन गई है कि कश्मीर हमारे साथ नहीं है। कुछ चंद लोग हैं जो टेररिस्ट है वहाँ पर और जिनको आप मदद करते हैं। लाहौर में विस्फोट हुआ, इसका मतलब है लाहौर के लोग भी आपके साथ नहीं है। बलूचिस्तान में विस्फोट हुआ, इसका मतलब बलूचिस्तान के लोग भी आपके साथ नहीं है। ये मतलब होता है क्या? मैडम, लेट मी आस्क यू वन क्वेश्चन। जी बोला सर। रजा साहब, आपके साथ बहस करने का मतलब नहीं है, क्योंकि आप कभी नहीं मानेंगे कि आतंकवाद आप फैला रहे। मुझे सिर्फ एक सवाल का जवाब दीजिए, कल जो ब्लास्ट हुआ पुलवामा में, इसका रिमोट कंट्रोल कहाँ था? ये जवाब दीजिए। इसका रिमोट कंट्रोल कश्मीर में था, कश्मीरी अवाम के पास था, जिनको आपने दबा के रखा हुआ है, जिनको आप आजादी नहीं दे रहे। मोहसिन जी, आप तो एक जर्नलिस्ट हैं, आपसे अपेक्षा थी कि और आपको मालूम है रिमोट कंट्रोल कहाँ था? मोहसिन जी, आप तो एक जर्नलिस्ट है, हमें लगा था कि आप तो इस तरह से अच्छे से बात करेंगे। यहाँ आप तो वही बात हो रहा है जहाँ पे आतंकवादियों के साथ आतंकवादी जिस तरह से बात करते हैं, मसूद अजहर जिस तरह से बात करता है, वही बात आप यहाँ पर दोहरा रहे हैं। नहीं तो मैडम, इनके साथ बहस करने का मतलब ही नहीं बनता। ये कभी मानेंगे ही नहीं, या किसी भी शख्स का होगा तो ये कभी मानेंगे ही नहीं। आप क्यों नहीं माने कि कश्मीर में लोगों की आजादी आपने सल्ब कर रखी है? क्या आजादी? किस आजादी की बात मोहसिन जी आप कर रहे हैं? किस आजादी की बात कर रहे हैं? कश्मीर तो भारत में है, तो हमारा मसला है, हम सॉल्व करेंगे ना। पाकिस्तान मिलिट्री रूल आपका मसला नहीं है, जो हमारा मसला है। योर भुट्टो वॉज हैंग्ड, योर एक्स प्राइम मिनिस्टर वॉज हैंग्ड। तुम्हारे पास किधर आजादी है? आप तो सिर्फ मिलिट्री रूल पे चलते हैं। 1947 से लेकर आज तक आप मुझे बताइए कि डेमोक्रेटिक तरीके से जीते हुए कितने प्राइम मिनिस्टर को आपने इंडिपेंडेंटली काम करने को दिया है? मोहसिन जी, आपने तो अपने बानी जो थे गांधी जी, मोहसिन जी, आप भूल गए पेशावर में क्या हुआ? छोटे छोटे बच्चों को वहां पर मारा गया। आपको ये याद नहीं? आपको ये टेररिज्म आपको खत्म कर रहा है, वहां पर पाकिस्तान को खत्म कर रहा है। क्या आपको ये याद नहीं है? गांधी जी हमारे नहीं थे, गांधी जी हमारे और आपके भी थे। इंडिपेंडेंट जो फाइट हुई थी इधर गांधी को होने के लिए, महात्मा गांधी ने पूरे देश के लिए झगड़ा किया था। महात्मा गांधी जितने हमारे किस तरह से बात कर रहे हैं? महात्मा गांधी को हमारे साथ जोड़कर, आपसे तोड़कर आप यही दिखा रहे हैं कि आप गांधी के अनुयायी नहीं है, आप हिंसा के अनुयायी है, आप अहिंसा के अनुयायी नहीं। एक बात बता दूं आपको, गांधी का नाम आप नहीं आप लेने का आपका कोई हक नहीं, जिस ढंग से आप बात कर रहे हैं। अगर आप एक पत्रकार है, और हम उम्मीद करते थे कि एक पत्रकार उस तरह से देखे कि इस दो मुल्कों में अगर कुछ गलत बात हो रही है तो उसको उजागर करे, जो मेरा इंडिया का, मेरे देश का मीडिया करता है और हमेशा करता है। आज जो बात कर रहे हैं ये पूरी तरह मुझे ऐसा लग रहा है कि आप आतंकवादियों की वकालत कर रहे हैं, जो कि एक बहुत ही बड़ा अनफॉर्चुनेट है। और जहां तक गांधी जी का सवाल है, मैं आपको इतना ही बता दूं, गांधी ये ना कि सिर्फ हिंदुस्तान के, गांधी पूरे विश्व के शांति दूत रहे हैं। वो आपके लिए भी, पूरे विश्व के लिए भी गांधी है, विश्व के लिए शांति दूत रहे हैं। आपको उनका नाम लेने का कोई भी हक बनता नहीं है। इस हालात में, जिन हालात की तुम गांधी जी हालातों की बात ये कर रहे हैं, बहुत इज्जत करते हैं और गांधी जी को एक बड़ा रहनुमा समझते हैं, और हम समझते हैं कि आजादी में गांधी जी का बहुत अहम किरदार है। लेकिन मोहसिन जी आप इतना बोल रहे हैं, तो आपके पाक गवर्नमेंट ने इसकी निंदा की है, ये जो हमला हुआ उसकी निंदा की है।
और आप इस तरह से बात कर रहे हैं। यू आर अगेंस्ट पाकिस्तानी तो गवर्नमेंट। हम भी इसकी मजम्मत करते हैं, लेकिन आजादी की तो हम हिमायत करते हैं। आजादी की कश्मीरियों की शायद हम वो हिमायत मोहसिन भूल जी, गए मोहसिन जी, कि जितने दोनों आतंकवादी जी, हैं जी, सारे पाकिस्तान में रहते हैं। ओसामा बिन लादेन ये पाकिस्तान में मिला है, मसूद अजहर पाकिस्तान में रहते हैं, लखवी पाकिस्तान में रहते हैं, हाफिज सईद पाकिस्तान में रहते हैं। ये सारे ड्रेडेड टेररिस्ट के लिस्ट में हैं। जो हाफिज सईद है उनको तो अंतरराष्ट्रीय आतंकवादी करके ब्रांड कर दिया है, उनके सिर पे तो बाउंटी डिक्लेयर की है अमेरिका ने, और ये सारे पाकिस्तान में रहते हैं। तो क्या इसका ये मतलब नहीं है कि पाकिस्तान एक आतंकी राष्ट्र है? आप क्या बात करते हैं? आप बताइए कि ओसामा बिन लादेन को अमेरिका ने आपकी धरती के ऊपर आके मारा, अबोटाबाद में वो रह रहा था, आपके यहां पर आकर मारा, और आप कहते हैं कि आप आतंकवादियों को पनाह नहीं देते। पेशावर में आप ही के स्कूल में जो हमला हुआ था वो किसने किया था? वो भी आतंकवादियों ने किया था। उन आतंकवादियों को आपने ही ट्रेनिंग दिया था, वो फिर आप ही के खिलाफ आए। तो आपने ये सोचना चाहिए कि आप जो हरकतें करते हैं वो कभी आपके ऊपर भी बाउंस बैक हो सकते हैं। तो ये जो आतंकी आप फैलाते हैं पूरी दुनिया भर में, इसका आपने कहीं ना कहीं ये बंद कर देना चाहिए। आपको समझना चाहिए कि आपको शांति चाहिए, तो आपने ये सारी हरकतें कबूल करनी चाहिए और आपने अंतरराष्ट्रीय फोरम में जाना चाहिए। आपके अगेंस्ट सैंक्शंस होने चाहिए और आपको जवाब जरूर देना पड़ेगा। आप कश्मीर को आजाद कर दे, फिर हम देखते हैं कि कौन वहाँ पे उसका पाकिस्तान में कोई करता है। अरे आप बार बार कश्मीर पर क्यों आते हैं सर? कश्मीर ये को भारत का हिस्सा आजाद कर ही है। नहीं आप सकते। कश्मीर को भूल लेकिन जाइए। बलूचिस्तान को आप जो आजाद करके आतंकवादी रहेंगे। ट्रेन करके हमारे देश में भेजते हैं, पाकिस्तान क्या से वो जायज बलूचिस्तान है? को आजाद करके रहेंगे। आप ये क्यों करते हैं? आपको इससे क्या मिलता है? 1972 में आपने क्यों बांग्लादेश किया है? डिवाइड किया पाकिस्तान से। जो भी आतंकी हमले बलूचिस्तान यहाँ पर को होते हैं, कश्मीर की लिंक आवाज- हमें पाकिस्तान से क्यों मिलते हैं? हिम्मत है तो 26/11 जब हुआ था यहाँ पर, तब उसके लिंक हमको पाकिस्तान से क्यों मिले? उनके आकाए पाकिस्तान में क्यों थे? क्या हर टेरर का लिंक पाकिस्तान में मिलता है। तो कहीं ना कहीं आप में खोट है, हम में खोट नहीं है। कश्मीर को आप हमारे कश्मीर ये हमारा हिस्सा है, हमारा राष्ट्र है। ब्रिगेडियर अभी के कहीं बोला है, क्या करना है? आप कौन होते हैं ये बोलने वाले? आपके खिलाफ बयान दे रहे हैं। जी अंबिके सर। मैडम, मैं आपको सिर्फ एक ही बताना चाहता हूं कि इनके देश में जो हो रहा है उससे हमें कोई मतलब नहीं है। कल पाकिस्तान ने अगर पुलवामा अटैक की निंदा की है, इसका मतलब पाकिस्तान ने अपना पल्ला झाड़ दिया है। मोहसिन रजा यांनी आपला फोन कॉल कट केलेला इथे, ते चर्चेमधून निघून गेलेले आहेत, उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची। बरोबर आहे, दे हॅव नो फेस टू स्टे हियर। मॅडम, पूर्ण जगाला माहिती आहे की टेररिझम इज कमिंग फ्रॉम उत्तरच नाही त्यांच्याकडे। आणि काल जर त्या पुलवामाच्या अटॅकची पाकिस्तानने निंदा केली आहे, त्याचा अर्थ त्यांनी आपला पल्ला झाडला आहे। परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कालच्या अटॅकचं रिमोट कंट्रोल कुठे होतं? पाकिस्तानमध्ये होतं। एव्हरीबडी नोज अबाउट इट। सो मुजा साहेबांची डिस्कस करण्यात काही अर्थच नाहीये, कारण की ते कधीच ऐकणार नाही तुमचं। नक्कीच पाकिस्तानी मीडिया हे कधीच मान्य करणार नाही ना, पाकिस्तान हे कधी मान्य करेल? मनीषाजी, वर्ल्ड नोज दॅट टेररिझम इज कमिंग फ्रॉम पाकिस्तान. जवळजवळ 35 मिनिटं मी सगळी चर्चा ऐकतेय. निखिला मला जी निखिला मी जवळजवळ 35 मिनिटं ही चर्चा ऐकतेय. पहिले तर मला आता राग येतोय की आपण या माणसाला या शो मध्ये जॉईन करून काय साध्य केलं? प्रत्येकाने आपलं रक्त बॉईल केलं. मनीषाजी, हे खूप गरजेचं होतं की आपल्याकडची मतं काय आहेत ते आणि त्यांचा अकलेचा दिवाळा किती निघालेला आहे ते दाखवण्यासाठी, म्हणून त्यांना चर्चेमध्ये आणणं खूप गरजेचं होतं. मनीषाजी, अहो आपल्याला सगळं माहितीये, सगळं मला माहितीये. आपण या माथे फिरू माणसाशी बोलतोय. ही सगळी माथे फिरू लोक आहेत. माथे फिरूशी बोलण्यात काही अर्थ आहे का? आज काल तिकडे रक्ताचे पाठ वाहिले आणि आपल्या सगळ्यांना संताप आहे, पण ह्या माणसांशी बोलण्यात काही अर्थ आहे का? आज आपलं इंटेलिजन्स फेलियर झालंय, ते सरकारने कबूल करणं गरजेचं आहे. माहित असताना देखील आपण अलर्ट झालो नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा 40 दिवस जेव्हा त्यांचा सण असतो, मोहरम असतो, तेव्हा आपण सगळ्या प्रकारचे आपण हल्ला करणार नाही हे आपण कबूल केलं. पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा दिला होता, तो आज काढला. सामान्य माणसाला माहित सुद्धा नव्हतं की पाकिस्तान हा मोस्ट फेवर्ड नेशन आहे.
आणि अजूनही त्याला ठेवलं. हा काय पहिला हल्ला आहे का? मग मोस्ट फेवर्ड नेशन आजपर्यंत पाकिस्तानला का दिलं? हा पहिला हल्ला आहे का? तिकडे चर्चेला सुरुवात करायला मनीषाजी, मात्र आता यावर उपाय काय? मान्य सगळ्या चुका झाल्या, आपण सगळं मान्य करू, पण पुढे काय? मनीषाजी मॅडम, कॅन आय से समथिंग? कॅन आय से समथिंग? बोला अंबिके सर. मनीषाजी मी अजिबात गप्प बसलेली आहे. मनीषाजी मी येते पुन्हा एकदा. अंबिके सर, तुम्हाला काहीतरी बोलताय. जेव्हा स्टोन पेल्टिंग होत होतं, मी काय सांगतो आपल्याला, जेव्हा स्टोन पेल्टिंग होत होतं, प्लीज ऐका अंबिके सर ऐका. नाही ऐका ना. नाही, मी 35 मिनिटं ऐकतेय तुम्हाला सगळ्यांना. मी 35 मिनिटं ऐकतेय. मला अजिबात मध्ये बोललेली नाहीये. प्लीज मला सांगा, जेव्हा दगडफेक होत होती, दगडफेक करणाऱ्यांसमोर त्यांच्याचपैकी एखाद्या समोरला जीपला बांधलं, त्या पोलीस ऑफिसरला का सस्पेंड केलं? ज्या पोलीस ऑफिसरने हा निर्णय घेतला की त्या स्टोन पेल्टरला जीपला बांधा, त्या पोलीस ऑफिसरला का सस्पेंड केलं? याचं उत्तर आहे का? 40 दिवस मोहरम मध्ये आपण याचं उत्तर मी देऊ शकत नाही. याचं उत्तर सरकार देऊ शकेल. पण आपण काय म्हणतोय, नाही म्हणजे हे सगळं उत्तर सरकार देऊ शकेल, मी उत्तर देऊ शकत नाही. विष्णूचा 11वा अवतार म्हणणारे ऐका, मी काय म्हणतो, बसलेत नाही या शोवर. आपल्याला देशाला काही सांगायचं आहे. मी काय म्हणतो, पाकिस्तानला आपण जे मोस्ट फेवर्ड नेशनचं स्टेटस दिलं होतं ते काढून घेतलं, त्याला काहीही फरक पडत नाही. कारण की मोस्ट फेवर्ड नेशनचं स्टेटस आपण दिलं होतं. आश्चर्य वाटतं पाकिस्तानचं फॉरेन एक्सचेंज स्टेटस होतं, याचं मला आश्चर्य वाटतंय. मॅडम प्लीज अंडरस्टँड, त्याला काही फरक पडत नाही. त्या मोस्ट फेवर्ड नेशन मध्ये फक्त 52 आयटम होते जे आपण त्यांच्याशी ट्रेड करत होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त पाकिस्तान इंडियामध्ये स्मगलिंग होतंय. हे आपल्याला माहिती आहे का? काय म्हणतोय, पाकिस्तान मधून इंडियामध्ये स्मगलिंग होते ते माहितीये का आपल्याला? आमचे 40 महत्वाचा सामान्य माणूस विचारतोय, वेअर इज द जोश? जोश दाखवा आता. सामान्य माणूस म्हणतोय जोश दाखवा आता. नक्कीच सर्वसामान्य माणूस म्हणतो की जोश दाखवा. असं खूप प्रचंड चीड आहे पाकिस्तान विषयी. मात्र अनेक जण असतात की जे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळावं म्हणून झटत असतात. पाकिस्तानचे कलाकार भारतामध्ये येतात, त्यांचं स्वागत केलं जातं. मनसेचे संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत, त्यांनी नेहमीच या सगळ्या गोष्टींचा विरोध केलाय. ते आपलं मत मांडतील. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, अर्थात सगळ्याच बाजूने ज्या वेळेला पाकिस्तानची कोंडी केली जाईल त्याच वेळेला पाकिस्तानला चांगला धडा शिकवता येईल. संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत मनसेचे. संदीप देशपांडे, आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कलाकार मुंबईमध्ये भारतामध्ये येत होते, क्रिकेटपटूंबरोबर सामने खेळावेत यासाठी गळे काढले जात होते. मनसेला नेहमीच या सगळ्याचा विरोध केला. निश्चितपणे आणि आमचा आजही त्याला विरोध आहे. आजही त्याच्यामध्ये वाया मीडिया काढण्याचा प्रयत्न काही आपले भारतातले महान कलाकार करतायत की दुबईमध्ये गाणी रेकॉर्ड करायची, दुबईमध्ये शूटिंग करायचं आणि त्या पाकिस्तानी कलाकारांना घेऊन करायचं, कारण त्यांची हिंमत नाही की भारतात शूटिंग करायचं. पण मला असं वाटतं ह्याच्या मागचा जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध काय आहे सगळ्याला, ह्याच्या मागे काय उद्देश आहे समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तिकडची जी जनता आहे, पाकिस्तानची जी जनता आहे, त्यांना एक पिंच बसणं गरजेचं आहे की आपल्या सरकारमुळे ज्या पद्धतीने आपलं सरकार वागतंय, अतिरेक्यांना पाठिंबा देतंय, अतिरेक्यांचं पालन पोषण करतंय, अतिरेक्यांना फंड्स पुरवतंय, त्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती ओढवली की आपल्याला देशात कुठेही कोण आपल्याला क्रिकेट सामने खेळायला बोलवत नाही, आपल्याशी कोण खेळायला बघत नाहीये, आपल्या कलाकारांना कुठे परफॉर्मन्स करायला मिळत नाही. हे मान्य ना की कला वेगळा आहे, पण हा पिंच तिथल्या लोकांना बसणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांनी त्यांच्या सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर. ही आमची भावना आहे. आजही पाकिस्तानचे अनेक पेशंट्स हे भारतात ट्रीटमेंटला येतात, तेच पैसे पाकिस्तानी तिथे त्याच्याऐवजी तुम्ही अतिरेक्यांना पुरवता. हा एक विषय महत्वाचा आहे निकिता, की तुम्ही तिथे तुमच्या लोकांच्यासाठी विकास करा, हॉस्पिटल बांधा. निखिला एक विषय समोर येतोय. एका ठिकाणी मी वाचलं की मुंबऱ्यातनं पण यांना फंडिंग होतंय. तर जे देशात अशा प्रकारची जी मंडळी आहेत त्यांना कुठेतरी वाचवलं जातंय, ते कुठेतरी अंडरग्राऊंड आहेत, अशाही बातम्या आहेत. त्यामुळे की आता ही मूळ भूमिका की पाकिस्तानी कलाकारांना थांबवा, आपल्या देशात पाय ठेवू देऊ नका, ही शिवसेनेची मूळ भूमिका आता हळूहळू लोकांना पटते.
आणि यांच्याशी सगळ्या प्रकारचे संबंध तोडले पाहिजे. कलाकार काही कोणाच्या वर नाहीये, अपेक्षा नाहीये, कलाकार काही कोणी नाही, ते पण हाडा माणसाचीच माणसं आहेत. मनीषाताई थोडं मॅच्युअर्डली वागा. आता काय म्हणाला, देशापुढे बोलताय तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं निखिलाजी, कालचा जो हल्ला संदीप झालेला आहे, देशपांडे, पुलवामावर जो हल्ला संदीप झालेला आहे, देशपांडे, आपण आपले विचार नक्कीच स्वतःजवळ ठेवा. निंदनीय आहे. मी त्याच्यावर चॅनलवर ठोस कारवाई अँकरशी बोलतोय. करायलाच हवी आणि Actually पाकिस्तानला वागा धडा असं मी शिकवलाच तुम्हाला पाहिजे. सल्ला दिला. पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे, याच्याबद्दल दुमत असायचं काही गरजच नाही. आणि आता कुठलीही राजकीय गोष्ट आता मध्ये आणलीच गेली नाही पाहिजे यामध्ये. जे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकार आणि सैन्य जो काही निर्णय घेईल त्याला आपण सगळ्यांनी साथ दिलीच पाहिजे. पण त्याच्याही व्यतिरिक्त मला काय म्हणायचं आहे की पाकिस्तानला एकटं पाडणं, पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन हा त्यांचा दर्जा काढून घेणं, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे युनायटेड नेशन्स सारख्या संघटना असतात, त्यांचे काही नियम असतात. पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा तो एक WTOच्या काही नियमांनुसार दिला गेलेला आहे, तो आज काढला, हे अत्यंत बरं झालं. पण त्याच बरोबरीने आपल्याला एका गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे आता, ती म्हणजे ही की हे लोन आता भारतापलीकडून भारतामध्ये सुद्धा आलेलं आहे. स्थानिक तरुणांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जात आहे, त्यांना जिहादी बनवलं जात आहे आणि आपलेच तरुण आहेत. काल जो मेला तो दहशतवादी होता, तर ते दहशतवाद त्याचं लोन आपल्याकडे पसरू नये, आपले तरुण त्याच्या आहारी जाऊ नयेत, याच्यावर काय करायला हवं, याच्यावर मेनली विचार करायला हवा. बदललेली आहे या सगळ्याची. जी अंबिके सर. मॅडम, मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आपण दिलेला आहे, त्याच्यात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा काही संबंध नाही आणि पाकिस्तानने तो ऍक्सेप्ट केला नाही हे आपल्याला माहिती आहे. मात्र एवढा पुरेसा पाकिस्तानचं नाकच दाबायला हवं, आता पूर्ण ठेचूनच काढायला हवं, ही जी काही भावना आहे, शक्य होणार आहे? होईल. वाय नॉट? वी हॅव टू टेक टाइम. वी नीड टाइम. आर्मी विल डू इट, बट इट टेक्स टाइम. शिवालीजी, डिप्लोमॅटिकली पण पाकिस्तानला एकटं पाडायला पाहिजे. शेवट सर्वात महत्वाचं असतं तुम्ही आर्थिक हल्ला आर्थिक रसद थांबवणं. ते जेव्हा शक्य होईल, ते जेव्हा एकटे पडतील, आर्थिक रसद त्यांच्याकडे उरणार नाही, मला असं वाटतं त्यावेळेला रिपीट करतो. मी आपल्याला पुन्हा सांगतो, आपण म्हणाला हा जो मुद्दा आहे हा सिर्फ अंबिकेजी एक मिनिट फक्त एकच होणार नाही. आपण नाक ठेचलं नाही, शूर्पणखेचं नाक जसं कापलं तसं कापलं पाहिजे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. अफजल खानाचा कोथळा इथे काढला, आणखी शाहिस्तेकाराची बोट इथे छाटली. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे या देशाला दाखवायची वेळ आली. तसंच हुरियत आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट सारखे काही कट्टरपंथी संघटना आहेत, त्यांना जी रसद पुरवली जाते, त्यांना जी सिक्युरिटी पुरवली जाते, ती ताबडतोब बंद केली पाहिजे. कारण आपण बघत असाल यांचेच नेते तिथे एकदम चिथावणीखोर भाषणं देत आहेत आणि त्यामुळे हे तरुण त्यांच्या मार्गी लागत आहेत, फसले जात आहेत आणि ते तरुण आपल्याच देशाविरोधात जिहादी बनून आपल्याच देशाविरोधात दहशतवादी हमले करतायत. तर सर्वात प्रथम हे हुरियत, त्याच्या हुरियत जम्मू काश्मीर लिबरेशन आपलं घर साफ करावं लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. आपलं घर साफ झालं पाहिजे, आपल्या घरातली जी घाण आहे ती बाहेर काढली पाहिजे. आणि त्यानंतर मी परत रिपीट करतो, हा एक पॉलिटिको डिप्लोमॅटिक मिलिटरी सोल्युशन आहे. फक्त मिलिटरी सोल्युशन काम होणार नाही. जगातले कुठलेही प्रॉब्लेम मिलिटरी सोल्युशन सॉल्व्ह झालेले नाहीत. आपल्याला मिलिटरी सोल्युशननी स्टेज तयार करावं लागेल, डिप्लोमॅटिक सोल्युशननी स्टेज करावं लागेल, जेणेकरून आपण टेबलावर बसून हा मुद्दा पॉलिटिकली सॉल्व्ह करू शकतो. नक्कीच. आणि सर्व बाजूनी नाकाबंदी यासाठी करावी लागणार आहे, तरच पाकिस्तानला खऱ्या अर्थानं धडा शिकवता येणार आहे. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.